50व्या कोकण परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेचा दापोलीत भव्य समारोप. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथील विजय क्रीडांगणात 8 ते 13 डिसेंबर 2025 दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या 50व्या कोकण परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा 2025चा उत्साह समारोप. या स्पर्धेत नवी मुंबई, मीरा भाईंदर, वसई, विरार पोलीस आयुक्तालयांसह पालघर, ठाणे ग्रामीण, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व अंमलदारांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. या स्पर्धेत मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालय संघाने पुरुष व महिला गटातील सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. समारोप सोहळ्यास कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे, रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अप्पर पोलीस अधीक्षक बी महामुनी यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. विजेत्या खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. पुरुष गटातील बेस्ट ॲथलीट म्हणून रायगड जिल्ह्याचे लक्ष्मण आशा दिवडी, तर महिला गटातील बेस्ट ॲथलीट म्हणून रत्नागिरी जिल्ह्याच्या श्रीमती शीतल संभाजी पिंजरे यांचा सन्मान करण्यात आला. विजेत्यांना मेडल्स, ट्रॉफी, प्रमाणपत्रे तसेच JSW कंपनीच्या वतीने दुचाकी वाहनांचे पारितोषिक प्रदान करण्यात आले. पारितोषिक वितरणानंतर खेळाडूंनी डीजेच्या तालावर आनंदोत्सव साजरा करत स्पर्धेचा जल्लोषात समारोप झाला. आता जाणून घेऊया उपस्थित मान्यवरांच्या प्रतिक्रिया. जे सपोर्ट लागणार होता घालडा केमिकल आणि JSW या दोन्ही कंपन्यांचं मी आवर्जून नाव घेऊ इच्छितो की त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात आम्हाला या खेळाचं आयोजन करण्यासाठी जी काही मदत केलेली आहे. या तसेच JSW यांनी आपल्या बेस्ट ॲथलीट साठी दोन्ही गाड्या तिथल्या ती ॲक्टिवा गाडी आणि पल्सर गाडी त्यांनी आपल्या इथे बक्षीस म्हणून ठेवलेली आहे. आणि त्या जिद्दीने आमच्या खेळाडूंनी सांगू इच्छितो की त्या जिद्दीने त्यांनी त्या गाड्या पटकावण्यासाठी तो खेळ खेळला. मी आज त्या सर्व खेळाडूंचं खूप खूप कौतुक करतोय. सर, ते सपत्नीक उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचे देखील मी आभार मानतो. आमच्या खेळ गोकुळ विभागातील लोटेमधील हरडा केमिकल्स कंपनीचे जनरल मॅनेजर श्री अनिलजी भोसले सर, त्याचबरोबर कंपनीचे बापूरावजी पवार सर हे देखील या कार्यक्रमाला खास आमच्या निमंत्रणावरनं लोट्यावरून इथं उपस्थित राहिले. त्याबद्दल मी त्यांचे देखील आभार मानतो. या कार्यक्रमामध्ये पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत माझ्या बरोबर उपस्थित असलेले माझे सहकारी अधिकारी श्री माईनकर साहेब, चिपळूण DYSP श्री बेले साहेब आणि शेवटच्या दिवशी उपस्थित राहिलेले लांजा DYSP कदम साहेब यांचे देखील मी आभार मानतो. या कार्यक्रमाच्या आयोजनात मोलाची भूमिका बजावणारे स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक श्री नितीनजी ढेरे साहेब आणि त्यांचं पथक यांनी बाहेरील संपूर्ण व्यवस्था, खानपान व्यवस्था, मैदानाची आखणी, छोट्या छोट्या गोष्टीमध्ये त्यांनी केलेली कामगिरी ही खरंच वाखाणण्यासारखी आहे. त्याबद्दल मी त्यांचे देखील आभार मानतो. या कार्यक्रमासाठी राखीव पोलीस निरीक्षक आणि त्यांच्या पथकाने ग्राउंड तयार करणे, स्टेज तयार करणे, बँड पथकाची तयारी, परेडची तयारी, ही सर्व तयारी करून हा सुंदर कार्यक्रम घडवून आणला. त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो. या कार्यक्रमाचे लेखा विभाग, प्रशस्तीपत्रक तयार करणे, रेकॉर्ड तयार करणे ही भूमिका पार पाडण्यासाठी रत्नागिरी येथून सायबर विभागाच्या प्रमुख श्रीमती स्मिता मॅडम यांचं आणि त्यांच्या पथकाचंही मी आभार मानतो. बिनतारी संदेश विभागाचे प्रमुख श्री उमेश आव्हाड साहेब यांनी या ठिकाणी 7 दिवस तळ ठोकून सगळी व्यवस्था पाहिली. त्याबद्दल त्यांचेही आभार मानतो.
पोलिसांच्या निवासाची व्यवस्था करणारे श्री रामचंद्र मारुती कदम दापोली हे पूर्वी याच कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून कार्यरत होते. त्यांनी त्यांचे हॉल आम्हाला उपलब्ध करून दिले. त्याचप्रमाणे श्री रमाकांत शिगवण यांनी त्यांचा हॉल आणि त्यांचा परिसर उपलब्ध करून दिला. बाबासाहेब बोत्रे सर त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन व्यवस्थापकीय समिती दापोली, डॉक्टर श्री भारत कराड प्राचार्य श्री वराडकर कॉलेज दापोली यांनी त्यांचे हॉल पोलिसांच्या निवासस्थानाकरिता उपलब्ध करून दिले. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. त्या 7 जिल्ह्यातून पोलीस क्रीडा स्पर्धेला उपस्थित राहिलेले स्पर्धक, त्यांच्याशिवाय ही स्पर्धा यशस्वी होऊ शकली नसती. त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो. विशेष म्हणजे सर, हा जो समोर किल्ला दिसतोय तो किल्ला आपण सांगली येथून आणलेला आहे. तो किल्ला उपलब्ध करण्यासाठी परिश्रम घेणारे आमचे RPI आणि सांगलीचे पोलीस अधीक्षक यांचे देखील मी आभार मानतो. सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि तुमची तयारी होऊ शकते का? त्यांना थोडासा वेळ दिला, सकाळी सूचना केली, संध्याकाळपर्यंत त्यांनी सांगितलं की आम्ही प्रयत्न करतो. परंतु मी पण तसा जिद्दी आहे. मी म्हटलं की प्रयत्न करू नका, तुम्हाला त्या करायच्याच आहे आणि नुसत्या करायच्या नाहीये तर त्या उत्कृष्टपणे पार पाडतील या दृष्टीने तुम्हाला प्रयत्न करायचे आहे. आणि मी त्यांना सांगितलं की तुमच्याकडे रत्नागिरी, चिपळूण, खेड, दापोली असे महत्वाचे अशी शहरं आहे की ज्या ठिकाणी कला, क्रीडा आणि संस्कृती याचा खूप मोठा वारसा या जिल्ह्याला आहे. त्यामुळे नक्कीच तुम्हाला सर्व कॉलेजेस, सर्व संस्था, सर्व कंपन्या ह्या तुम्हाला मदत करतील असा मला पूर्ण विश्वास होता. आणि म्हणून मी रत्नागिरीला ही जबाबदारी दिली आणि पोलीस अधीक्षक आणि त्यांच्या संपूर्ण टीमने ही जबाबदारी यशस्वीपणे या ठिकाणी पार पाडली आहे. त्यामुळे मी कोकण परिक्षेत्राचा IG म्हणून सर्वप्रथम रत्नागिरीच्या संपूर्ण टीमचे या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो. त्या ठिकाणी मी कोकण कृषी विद्यापीठाचे व्हाईस चान्सलर आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे, खास करून या ठिकाणी जे उपस्थित आहे माने सर, यांचे सुद्धा या ठिकाणी खूप खूप आभार मानतो की अतिशय कमी वेळेमध्ये आम्हाला हे टास्क पूर्ण करायचं होतं. आणि त्यामध्ये कोकण कृषी विद्यापीठाने या ठिकाणी त्यांचे संपूर्ण ग्राउंड, सर्व फॅसिलिटी आणि सगळे मनापासून त्या ठिकाणी आपले दरवाजे मोकळे करून दिले आणि त्यामुळे या स्पर्धा यशस्वीपणे या ठिकाणी पार पाडता आल्या. त्यामुळे मी कोकण कृषी विद्यापीठाचे सुद्धा मनपूर्वक आभार मानतो. मित्र, आपल्याला माहित आहे की पोलीस खात्यामध्ये फिटनेसला हे अतिशय महत्व आहे आणि या फिटनेस राहावी. तसंच ज्या वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धा आहे, आपल्याकडे क्रीडा स्पर्धांची रचना आपण बघितली तर जिल्हा लेवलवरती आधी स्पर्धा होता. आता ह्या परिक्षेत्रीय रेंज लेवलवर स्पर्धा झाल्या आहेत. आता काही दिवसांनी महाराष्ट्र स्टेट पोलीस गेम्स MSPG होईल आणि महाराष्ट्राचा संघ त्यातून निवडला जाईल आणि तो संघ नंतर महाराष्ट्र पोलिसांचं प्रतिनिधित्व करत ऑल इंडिया पोलीस गेम्स मध्ये जाईल. तर अशा पद्धतीचे अतिशय विस्तृत अशी ही साखळी आपल्या भारत देशामध्ये पोलिसांच्या क्रीडा स्पर्धेची आहे. आणि मला अतिशय आनंद आहे की महाराष्ट्र पोलीस दलातील खेळाडू यांनी दरवर्षी गोल्ड मेडल असेल किंवा सांघिक कामगिरी असेल यामध्ये खूप चांगली अशी कामगिरी केलेली आहे आणि महाराष्ट्र पोलीस दलाचं आणि संपूर्ण महाराष्ट्राचं नाव या ठिकाणी रोशन केलेलं आहे. या ठिकाणी आज जे काही विजेते संघ आहे त्यांचं मी अभिनंदन करतो. जे इंडिव्हिज्युअल ॲथलेटिक स्पर्धा असतील किंवा सांघिक स्पर्धा असतील तर सर्व विजेत्या संघांचं अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे जे इतर संघ आहे ज्या संघांनी अतिशय चांगली अशी कॉम्पिटिशन दिली, मला सांगितलं की या ठिकाणी स्पर्धा ज्या आहेत त्या खूप अटीतटीच्या झाल्या
आणि बऱ्याच ठिकाणी खूप वादावादी सुद्धा झाली, परंतु पंच आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपानंतर जे काही आहे ते मॅचचे निर्णय देण्यात आले आणि तुम्ही सगळ्यांनी ते निर्णय या ठिकाणी ऍक्सेप्ट केलेले आहे. त्यामुळे इतर संघांचं सुद्धा मी या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो. तसं पाहिलं तर कोकणाला एका बाजूला सह्याद्री आहे आणि दुसऱ्या बाजूला समुद्र आहे. आपल्याला अतिशय निसर्गाने संपन्न असे आपले सर्व जिल्हे आहे, निसर्ग संपन्न असं शहर आहे. नवी मुंबई असेल, मीरा भाईंदर असेल, आणि या संपूर्ण परिसरामध्ये शूरवीर असे सरदार किंवा योद्धा असे होऊन गेलेले आहे आणि त्या भूमीमध्ये तुम्ही सगळे आहात. या ठिकाणी ज्या संघांनी यावर्षी कमी कामगिरी झालेली आहे त्यांना माझी सूचना राहील की आपण पुढच्या वर्षीच्या परिक्षेत्रीय स्पर्धेमध्ये उज्ज्वल अशी चांगली कामगिरी करण्यासाठी आतापासूनच प्रयत्न करावे. आपल्याकडे जी काय पोलीस भरती होत आहे त्यामध्ये नवीन नवीन टॅलेंट पुरुष आणि महिला दोन्ही याच्यामध्ये येत आहे आणि खूप चांगले असे खेळाडू त्यांच्यामध्ये भरती होत आहे. त्या सगळ्यांनी वेगवेगळ्या खेळांमध्ये प्रावीण्य दाखवण्याची आवश्यकता आहे, जेणेकरून कोकण परिक्षेत्र हा MSPG मध्ये चांगली अशी कामगिरी करेल आणि कोकण परिक्षेत्राचं नाव रोशन करेल अशी मला या ठिकाणी अपेक्षा आहे. या ठिकाणी इतर सुद्धा जे अधिकारी आहेत त्यांना सुद्धा मी या निमित्ताने सांगू इच्छितो की आपल्याकडे फिटनेस जे आहे ते अतिशय महत्वाचं आहे. बऱ्याच वेळा असं होत आहे की एकदा अकॅडमी त्या बाहेर पडल्यानंतर आपण फिजिकल ट्रेनिंग, मग ते साधी वॉक असेल ती सुद्धा आपण करत नाही आणि बऱ्याच वेळा दुर्दैवाने आपल्याला जाणवतं की कुठेतरी आपण ऐकतो की आपल्यातलाच कोणीतरी 40 वर्षाचा 45 वर्षाचा हेड कॉन्स्टेबल असेल किंवा PSI PI असतील, कुठेतरी ड्युटीवर अचानक कुठेतरी हार्ट अटॅक येतोय किंवा ब्लड शुगरचा प्रॉब्लेम होतोय. तर अशा पद्धतीचे कुठेतरी तब्येतीकडे दुर्लक्ष केल्यामुळे परिणाम आपल्याला भोगावे लागत आहे. पोलीस दलातर्फे आपल्या वेलफेअरसाठी आम्ही वेगवेगळे हेल्थ चेकअप असेल, डाएट असेल, अशा पद्धतीच्या क्रीडा स्पर्धा आहे, या सगळ्या गोष्टी आम्ही या ठिकाणी करत आहोत. परंतु स्वतःच्या तब्येतीची काळजी घेणं हे आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे. त्यामुळे मी या ठिकाणी सगळ्यांना विनंती करेल की आपण जे आहे कोणता तरी एक गेम किंवा रनिंग किंवा वॉकिंग काहीतरी व्यायाम हा दररोज सकाळी करावा. कारण जनरली सकाळी पोलीस जो आहे तो थोडासा फ्री असतो. एकदा तो ड्युटीला गेल्यानंतर परत कधी ड्युटी संपेल आणि परत घरी कधी येईल काही सांगता येत नाही. त्यामुळे आपल्या शरीरासाठी आपण कमीत कमी 1 तास सगळ्यांनी काढावा असं या ठिकाणी मी सगळ्यांना आवाहन करतो. आणि तुमच्या प्रत्येकावर डिपेंडंट तुमचं घर आहे, तुमची फॅमिली आहे, पत्नी आहे, मुलं आहे, आई वडील असतील गावाकडे. त्यामुळे तुमच्या एकाची तब्येत ही पूर्ण घराची तब्येत असते. त्यामुळे सगळ्या पोलीस आमचे अधिकारी आणि अंमलदार यांनी आपल्या स्वतःची तब्येतीची काळजी आजच्या क्षणी एक निश्चय करावा आणि आपल्या सगळ्यांच्या फिटनेससाठी कमीत कमी 1 तास दररोज द्यावा अशी या ठिकाणी मी आवाहन करतो. या ठिकाणी माझी जे काही आता आपण कोकण परिक्षेत्राची जी टीम निवडणार आहे, आपण प्रयत्न करू की त्यांना थोडस लवकर क्लोज करण्याचा प्रयत्न करू. परंतु येणाऱ्या निवडणुका आणि इतर लॉ अँड ऑर्डरच्या विषयामुळे प्रत्येक घटकाच्या अडचणी असतात. परंतु माझी सर्व जे काही खेळाडू जे आता कोकण परिक्षेत्राला रिप्रेझेंट करणार आहे पुढच्या गेम्समध्ये, त्यांना माझी विनंती राहील की आपण आतापासूनच जिथे आहात, ज्या घटकात आहात तिथे आपली प्रॅक्टिस चालू ठेवणं आवश्यक आहे. बऱ्याच वेळा असं होतंय की अगदी शेवटच्या क्षणी टीम क्लोज केली जाते आणि मग टीम मध्ये कोऑर्डिनेशन असं होत नाही. मागच्या वर्षी सुद्धा आम्ही कोकण परिक्षेत्राची जी टीम आहे ती वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये क्लोज केली होती आणि प्रयत्न केला होता की MSPGला ते चांगला परफॉर्मन्स करतील. यावर्षी सुद्धा आम्ही तसा प्रयत्न करू आणि मला अपेक्षा आहे की तुम्ही सगळे लोक जे आहे ते अतिशय डेडिकेशनने आणि डिसिप्लिनने आपली तयारी कराल आणि कोकण परिक्षेत्राला MSPG मध्ये एक गवगवीत यश मिळवून द्याल अशी मी सगळ्यांकडून अपेक्षा करतो. आता पाहूया उपस्थित मान्यवरांच्या विजेते खेळाडूंच्या सत्कार समारंभाचे छायाचित्रीकरण.
आता पाहूया सर्व खेळाडूंनी नाचत गाचत डीजेच्या आवाजामध्ये आनंद साजरा केल्याची छायाचित्रे. पत्रकार सुदेश सुरेश तांबे, विद्या न्यूज, दापोली.